कर आमची एवढी विनंती आहे. कानाला का मग सुगत अरे नाकाला दे. नाही नाही मला नाकाला देणार नाही. आता काय होतं करून घ्या. अरे विषय काय महत्वाचा आहे. ज्या ठिकाणी जे पाहिजे ते तू कर. कानाला जर फुलं लावला तर काय उपयोग आहे. ज्ञानेश्वरांच्या हे ओव्या आहेत त्या गुलाबाचे फुलं आहेत म्हणजे काय नाही तुम्ही कानाला लावा. कसे करा आमची एवढी विनंती आहे. कानाला का मग सुगत अरे नाकाला दे. नाही नाही मला नाकाला देणार नाही. डोळ्याला लावा लागला पाहिजे तर पण मी नाकाला लावू देणार. फुल काय फेकून दे म्हणजे फुल काय उपयोगाचा आहे. गंधाविषयी नाकाशी संबंध आहे. रूप विषय डोळे बंद करा म्हणजे मी सुंदर दाखवतो. कान लावा, हात लावा, पाय लावा, नाक लावा, जीभ लावा, पण मी डोळ्याला बघू देणार नाही. अरे रूप काय उपयोगाचं. तसा प्रकार आमच्या पुढे जे ध्येय आहे त्या ध्येयाकडे ध्यान असणं हेच पुण्य आहे. ध्येयापासून जर ध्यान विचलित झालं तर ते पाप आहे. ज्ञानेश्वरी ऐकत असताना ज्ञानेश्वरांच्या शब्दांच्या मध्ये असणारा जो गर्भित अर्थ आहे त्या गर्भित अर्थावर लक्ष न जाता शब्दावर जरी आला तरी पाप इतका सखोल विषय आहे. पहिल्यांदा शब्दावरच जावं लागतं. शब्दावरून अर्थात जावं लागतं. अर्थातून जर पुन्हा शब्दावर आला माग फिरला पाप झाला. अधपतीत झालं. अधपतन व्हायला ना त्याच. पाप म्हणजे अधपतन. पाप म्हणजे खून केलेला पाप नाही. व्यभिचार केलेला पाप नाही. अभिप्राय तुम्ही ज्या ठिकाणी जाऊ इच्छिता त्या ठिकाणी खाली आले ना संपला. मलखांबावर चढू लागला. एक ईदभर राहिला तर चढायचं. खाली थोडा पाय आला की अरे घसाला म्हणतात लोक. तसंही आहे. म्हणून म्हटलं बाबा हे जे 15 वस्तू आहे त्याला तपासून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर 5 कर्मेंद्रिय आहे. ज्ञान इंद्रिय ज्ञान घेतात पण करता काहीच येत नाही यांना. कर्म करणारे दुसरे आहेत. ते काय वाक म्हणजे तोंड. हे तोंड जे आहे काय काम आहे बोलणे. आता विषय वचन आणि याची देवता अग्नी आहे. तुम्ही जर जास्त बोललात तर पोटात आग पडते. अग्नी भडकते म्हणून याची देवता अग्नी. पाणी म्हणजे हात. हाताचा विषय देणे घेणे आहे. याची देवता इंद्र आहे. पाद म्हणजे पाय याचा विषय चालणे येणे जाणे गमन आहे. याची देवता उप इंद्र. त्याच्या पुढे शिष्ण मूत्र इंद्रिय याचा विषय आनंदाचा भोग घेणे. भौतिक जो आनंद आहे तो उपइंद्रियात या शिष्णाचा काय आहे त्याला तुम्ही कंट्रोल जर केला आनंदाच्या अतिउच्च स्तरावर तुम्ही जाऊ शकता. आणि त्याच्या योग्य पद्धतीने योग्य वेळी त्याचा जर उपयोग संसारात केला तर प्रति उत्पादन होऊ शकतं आणि तुम्हाला परमार्थाकडे जाण्याचा रस्ता मोकळा होऊ शकतो. परंतु याला जर जास्तच मोकळे केलं तर माती झाली. संपलं तुमचं आयुष्य संपून गेलं. म्हणून शिष्णाचा विषय आनंद आहे आणि त्याची देवता प्रजापती आहे. त्याच्यानंतर बुध म्हणजे आम्ही खाल्लेलं अन्न पचल्याच्या नंतर ज्यांना आता पचन करण्याची शक्ती नाही, जे अन्न पचन होऊ शकत नाही अशा सगळ्या वस्तू बाहेर फेकून देणं म्हणजे त्याला विसर्ग म्हणतो. याची देवता मृत्यू किंवा येम. तर हे 5 कर्मेंद्रिय त्याचे 5 विषय आणि त्याच्या 5 देवता. हे 15 आणि 15 30. त्याच्यानंतर पुढे 4 आहे अंतःकरण. अंतःकरणाच्या मध्ये 4 विषय. पहिला आहे मन. मनाचा विषय संकल्प विकल्प करणे. एखादी वस्तू कराविषयी वाटणं त्याला संकल्प म्हणतात. कराविषयी न वाटणं करू नये वाटणं त्याला विकल्प म्हणतात. याची देवता चंद्रमा आहे. कारण चंद्रमा का ठेवली. 15 दिवस चंद्र वाढत जातो, 15 दिवस चंद्र कमी होत जातो. कमी जास्त असं चालू असतं. म्हणून त्याला मनाची अवस्था अशीच असते. मनाच्या मध्ये द्वंद्व असतं. करावंसं वाटते, करू नये असं वाटतं. म्हणून जीवनाच्या मध्ये जीवनाची सुरुवात तारुण्यामध्ये पदार्पण केल्याबरोबर जीवन घडण्याचं काम त्याच ठिकाणी असतं. वयाच्या 60 किंवा 70व्या वर्षी परमार्थ करणं हे शेवटची घटका आहे. गोष्ट चांगली आहे. परंतु संसार अगदी तीव्र स्वरूपात उभा राहिलेला आहे. तुम्ही आणखी परलिंगाचा स्पर्श झालेला नाही.
स्त्री आणि पुरुषाचा असा भेद न करता ज्यावेळी इंद्रिय पूर्ण रूपाला आले, विकसित झालेली आहे, ज्यावेळी माणूस 25 मध्ये आला, पुरुष 25 मध्ये आला, मुलगी 18 वर्षाच्या वयात आली, त्यावेळी जग दिसत नाही. जगाचा रंग बदलतो, रूप बदलतं. या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या इंद्रियावर कंट्रोल ठेवणं, याच्यात तुमच्या देशाची शान आहे, तुमच्या धर्माची शान आहे, तुमच्या कुटुंबाची इज्जत आहे. या वयाच्या मध्ये जर तुमचं पाऊल घसरलं, आई वडिलांचा मान मराठा सगळा संपून गेला, धर्माला नाव आलं, देशाचं नाव बुडालं. म्हणून या वयाच्या मध्ये त्याला त्यांची जाणीव करून देणं की तुझा धर्म कोणता, तुझा मार्ग कोणता, तू कोणत्या मार्गाने जात आहे. आज तरुणाला या शिक्षणाची गरज आहे. मनाची ओळख, अरे मनाला तर असं वाटतं संकल्प हे करावंसं वाटालंय, परंतु मी माझ्या कुटुंबाची अवस्था समजून घेतली पाहिजे की माझे आई वडील, माझी खानदान, कोण घराणा कोण्या धरतीत आहे, याची काय ताकद आहे. आणि या जर इज्जतीला सांभाळलो नाही तर माझं नीट होऊ शकत नाही. कारण ही गोष्ट नीट समजली, ही जर गोष्ट समजली नाही तर अज्ञानी लोक जे करतात तेही जर आम्ही करू लागलो, त्यांचं जे होतंय तेच आपलं होणार. याचा अर्थ जातीची बंधनं पालन करू असं नाही म्हणालो मी. तुमची इज्जत कशावर अवलंबून आहे हे समजून घेणं. आमची इज्जत आम्हाला लोक कशाने श्रेष्ठ मानतात. आम्ही ज्या व्यक्तीशी आमचा विवाह होणार आहे किंवा आम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करू इच्छितो, धनाच्या मुळे करू लागलो का आपण तपासून घेतलं पाहिजे. दिसणारं सौंदर्य म्हणून त्यांच्याशी प्रेम करू लाग तपासून घेतलं पाहिजे. धन आणि रूप हे अस्थिर वस्तू आहे, स्थिर नाही. खूप सुंदर मुलगी म्हणून केले, ऍक्सिडेंट झाला, डोळे गेले, प्रेम करू शकाल काय? रूप संपल, हात तुटला, पाय तुटला, लंगडी झाली, काय करणार? नाही जमत. रूपावर तर चालत नाही. धन आहे, लूट झाली, काय करणार? आज कोणाचं कधी काय संपत्ती निघून जाईल काय सांगतात. म्हणून धन, संपत्ती आणि रूप याशिवाय तिसरी गोष्ट महत्वाची, शील. चारित्र्य संपन्न व्यक्तीची संगत घडणे आणि चारित्र्य त्या कुलावर अवलंबून असते. कुल परंपरा महत्व, मी काय सांगतो मनावर सांगतोय. मन हे कशा रीतीने घायाळ होत, सगळी दुनिया जे करते ते आम्ही करावं म्हटलं की घायाळ झाला, संपला. म्हणून चारित्र्य नावाची वस्तू या मनावर अवलंबून आहे. सगळे करू लागले, तूही केला, त्यांचं जे झालं तेच तुझं होणार. कुठेही काय आत्महत्या करायला लागते, दुसरं काय होणार आहे? आत्महत्येशिवाय काही मार्ग नाही दुसरा. त्याला सरकार वाचवू शकत नाही, धर्म वाचवू शकत नाही, कारण दोघाला त्यानं वाचवलं नाही ना, त्याने त्याची ओळख करून घेतली नाही. धर्म किंवा जाणतो, तुम्ही धर्माला ओळखत असेल तर धर्म तुमचं रक्षण करतो, धर्म रक्षण करू शकत नाही. महाभारतात हेच सांगितलं. कर्णाला धर्माचा अवमान केला म्हणून धर्माने त्याला संपविलं. अर्जुन जेव्हा धनुष्यबाण सोडित होता, कर्ण सांगत होता, हे भगवान कृष्णा, हे अनैतिक तू काय कृत्य करतोस, तुला समजलं नाही का? तेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं कर्णा, त्यावेळी तुला धर्माची आठवण झाली नाही. भीमाला विष पाजवलं, त्यावेळी धर्माची आठवण झालं. धर्म तुला आता कसा साथ देईल? नाही धर्म साथ देणार. म्हणून हा जो संकल्प विकल्प आहे हा महत्वाचा आहे. हे सामान्य अगदी बाल वयात विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. अरे कॉपी करतोस ना पाहून, मग शिक्षकानं पकडल्यावर तुला सोडावं का वाटते? नाही जमत. तू ज्या अर्थी अधपतीत काम केला त्याची शिक्षा तू भोगलीच पाहिजे. याला आपल्या धर्मामध्ये अतिउच्च कोटीतलं स्थान प्राप्त झालेलं अघमर्षण ज्याला आम्ही म्हणतो, सहन करण्याची शक्ती. पाप केलास ना, भोग मग पाप. म्हणून म्हटलेलं आहे हे जे मन आहे, चांगल्या वस्तूंच्या बद्दलचा संकल्प करणं, वाईट वस्तूच्या बद्दल विकल्प नको नको असं वाटणं. संकल्प कशाचा करायचा आणि विकल्प कसा करायचे समजून घेतलं पाहिजे. म्हणून संकल्प विकल्पात्मक मन असतं, त्याची देवता चंद्रमा आहे. त्याच्यानंतर बुद्धी. संकल्प विकल्प चालल्याच्या नंतर अंतःकरणाचा निश्चय करणं, ही गोष्ट चांगली, ही मी करणारच, कोण्याही परिस्थितीमध्ये मी बदलणार नाही, हा निश्चय.
मला जर परीक्षेत अधिक गुण मिळवायचे असतील तर माझ्या चित्ताला चिटकून ठेवलं पाहिजे अभ्यासावर, अजिबात इकडं तिकडं न जाऊ देता आलं पाहिजे. आम्ही आताची विद्यार्थी व्यवस्था नाही. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा माणूस चिमणीवर अभ्यास केला, चिमणीवर, लाईट नाही. आगरकरासारखे माणसं बाहेरच्या लाईटवर अभ्यास केले. काय व्यवस्था होती त्यांची हो? हे साधन नाही, तुमचं कारण नाही काय आमची व्यवस्था अभ्यास होत नाही म्हणून. हे मार्ग पलायनवाद आहे, पळून जाण्याचे मार्ग आहे. तुमचं मन जर बरोबर असतं, रस्त्याने चालताना अभ्यास होतो, बसल्यानंतर अभ्यास होतो, संडास मध्ये होतो, लघवीला, अरे अभ्यास मनावर आहोत. बघा शरीराचा विषय आहे काय, अभ्यास मनाचा विषय आहे. मनाला तयार कर. मग बुद्धी ही निश्चय करते आणि निश्चयाची देवता ब्रह्म. त्याच्यानंतर चित्त, बुद्धीनं ठरवलं की त्याचं सतत चिंतन करणं हा विषय चित्ताचा आहे. चित्त चिंतन त्याची देवता नारायण आहे. व्यापक स्वरूप आहे चित्ताचं. त्याच्यानंतर हे 3 घाल्यानंतर मग अहंकार. मी हे काम केलं असं वाटणं साहजिक आहे. अहंकारानं वाईट नाही. हा अभिमान त्याचा विषय आहे आणि त्याची देवता रुद्र आहे. रुद्र म्हणजे वाईटांचा नाश करणं. मी जे काही केलं त्याच्याबद्दल समाधान वाटणं साहजिक आहे. सात्विक अभिमान आहे, हे वाईट नाही. परंतु अभिमानात दुसऱ्याला त्रास देणारा असला तर मग मात्र चांगली गोष्ट नाही. सार्थ अभिमान असावा. लता मंगेशकरांना मी सुंदर गायिका असं वाटतं, काही वाईट गोष्ट नाही. पण दुसरीपेक्षा मी चांगली आहे वाटणं मग गेलं. तुम्ही चांगले असण्याबद्दल वाद नाही, दुसऱ्याला कुरूप म्हणण्याबद्दल वाद आहे. माझा धर्म किती चांगला सांगा, दुसऱ्याचा धर्म वाईट आहे म्हणू नका. त्याच्यात भांडण निर्माण होतात, झगडे निर्माण होतात. म्हणून म्हटलेलं आहे बाबा, असा स्थूल देह आहे. हा स्थूल देह कशावरून समजतो? डोळ्यावरून समजतो. याचं स्थान नेत्रस्थान आहे. याचं प्रमाण काय आहे? हा आऊट हात आहे, म्हणजे 3.5 हात आहे. याचं ज्याच्या त्याच्या हातानं प्रत्येक माणूस 3.5 हातच असतो. आज जन्मलेलं लेकरूही त्याच्या हातानं ते 3.5 हात असते. तपासून घ्यायचं असतं, बघायचं असतं. कोणाचं आपापल्या बायकोचा मोजून बघावं तर बायको नवऱ्याचं मोजावं, दुसरं कोणाचं मोजायचं? दोघे एका मार्गाला लागतात ना. मग विषय चांगला होतो. म्हणून म्हटले अवठात प्रमाण आहे. याचा जो घाट आहे त्रिकूट घाट आहे. त्रिकूट म्हणजे इडा, पिंगळा आणि सुषुम्ना हे 3ही नाड्या एका ठिकाणी ज्या येतात त्याला त्रिकूट म्हणतात. कूट म्हणजे स्थान. 3 नाड्यांचं स्थान एका जागी आहे, त्याला त्रिकूट. ते घाट आहे. या स्थूल देहाचा घाट त्रिकूट आहे. याचा रक्तवर्ण आहे, तांबडा वर्ण. आता याचा रक्तवर्ण कसा समजून घ्यायचा? ज्यावेळी आम्ही षण्मुखी मुद्रा लावू, परमार्थाकडे जाऊ, तर डोळ्याच्या समोर जेव्हा तांबडा लाल निर्माण होतो त्या स्थूल देहाला आम्ही पाहू लागलो. असा त्याचा असं पाहणं वेगळं. हे अंतर्मुख समाधीकडे जात असताना जेव्हा मध्ये लाल रंग दिसतो त्यावेळी तो महत्वाचा आहे. म्हणून याचा वर्ण रक्त आहे. याची अवस्था जागृती अवस्था आहे. सगळा अनुभव याच्यामध्ये येतो. याची वाचा वैखरी आहे, म्हणजे आम्ही जे बोलतो हे बाहेर जे पडत येते आकार रूपानं बाहेर येत येते. याचा गुण रजो गुण आहे. याची मात्रा आकार मात्रा आहे, म्हणजे आकार रूपामध्ये दिसत आहे. आणि या देहाला आम्ही पूर्ण ओळखून याच्यापासून आम्ही जर आपल्या मनाला परावृत्त करून परमात्म्याकडे लावलो तर एक मुक्ती प्राप्त होते, ती सलोकता मुक्ती. मुक्ती 4. स्थूल देहाची सलोकता मुक्ती. याच्यानंतर याचा आचार लिंग आहे. लिंग म्हणजे चिन्ह. या आचरणावरून हे ओळखू येतं. याचा अधशून्य आहे. शून्य 4 प्रकारचे. पहिला आहे अधशून्य. याची देवता ब्रह्मा आहे. याची महाशक्ती सावित्री आहे आणि नुसती शक्ती क्रियाशक्ती आहे. याचा आनंद प्रेमानंद आहे. याला पाहिले की आनंद वाटतो, प्रेम वाटतो. आणि याचा अभिमान विश्वाभिमान आहे. स्थूल देहाचा विश्वाभिमान. याचा अन्नमय कोश आहे. कोश म्हणजे झाकून ठेवण्याचं काम करते. तरवारीचं जे म्यान असते तसं आत्म्याला झाकलंही आहे. अन्न खाल्ल्याशिवाय शरीर वाढत नाही, अन्नाशिवाय हे जिवंत राहत नाही. कारण अन्नावर हे शरीर अवलंबून आहे. जशा पद्धतीचं अन्न खाऊ तशा पद्धतीचं आपलं शरीर तयार होत. म्हणून याची जारच खाणी आहे. याची निर्मिती जारामधून होते. गाय जार टाकते म्हणतो ना आपण, तसं बाईला सुद्धा जार पडतो.
याचा ऋषी भानू आहे, सूर्याचा ऋषी आहे, आणि याचा वेद ऋग्वेद आहे. स्थूल देहाचा वेद ऋग्वेद आहे, आणि याचा भोग स्थूल भोग आहे, आणि याला 6 विकार आहे. 6 विकार कोणते? जन्मणे, हा जन्मतो, जन्मल्यानंतर तो असतो, त्याच्यानंतर असून वाढतो, वाढल्याच्या नंतर तरुण होतो, तरुण झाल्यानंतर म्हातारा होतो, म्हातारा झाल्यानंतर मरतो. म्हणजे हा देह नाही. याला षड विकार म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर हे षड विकार नाही, ते षड रिपू आहे. ते दोन्हीतला फरक मोठमोठे विद्वान याला षड विकारच म्हणतात. काम, क्रोध, लोभाला नव्हे, ते षट रिपू आहेत. षट आहे षट, पण तो त्याला ड होते, र पुढे आल्यामुळं टचा ड होतो, असं ते संधी आहे. ते म्हणजे षड रिपू असा शब्द झाला. आणि हे षड विकार आहेत, 6 विकार. तर स्थूल देहाची अशी सर्वसामान्य ढोबळ मानानं हा तक्ता तुमच्या समोर मांडला. या देहाला जर अशा पद्धतीने आपण अभ्यास केला, त्याचा तक्ता डोळ्याच्या समोर ठेवलो, सगळं जर पाठ झालं, पाठ करणं आवश्यक आहे याला, तर मग आपण याला ओलांडू शकतो. हा पहिला देह स्थूल देह आहे. त्याचा अध्ययन तुम्ही जेवढं गहन कराल, त्याचा कणा जर आपली दृष्टी भरपूर पडली, तर आपण या देहाचा निराश करू शकतो. आणि परमेश्वर प्राप्तीच्यासाठी स्थूल देहाला ओलांडल्याशिवाय पुढे काहीही मार्ग नाही. तर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या अवधान शब्दासाठी किंवा पहिल्या सुरला ओमला समजून घेण्यासाठी, कारण ओमची पहिली मात्रा आकारच आहे, आकार मात्रा. स्थूल देह हा आकार मात्रेचा आहे, आणि ओम हा 3.5 मात्राचाच आहे. आकार, उकार, मकार आणि अर्ध मात्रा. तर ओमचा पहिला पाद आहे, हा पहिली मात्रा आहे. ओमला समजून घेणं म्हणजे 4 देह समजून घेणे, म्हणजेच ओमला समजावून घेणे आहे. तर ज्ञानेश्वर माऊली आपल्या सर्वांना असं अध्ययन करण्याची एक सद्वृत्ती आपल्या अंतःकरणात देऊ. पंचमहायज्ञ दररोजचे सांगितलेले आहेत. म्हणून हे जे आमच्या मनाला जे पुन्हा पुन्हा भ्रांती चिटकते, या भ्रांतीला तोडण्यासाठी अंतःकरणामध्येच असं वाटलं पाहिजे की मला परमात्मा भेटलाच पाहिजे. सगळे लोक करतात म्हणून जे करतात ते कधी पळून जाऊ शकतात. म्हणून मुमुक्षू कोणाला म्हणतात की ज्याला असं वाटतं परमात्म्याच्या शिवाय या जगामध्ये कुठलीच गोष्ट सत्य नाही, हे ज्याला वाटतं तोच मुमुक्षू असतो. तो संसारावर कब्जा करू शकतो, त्याला संसार घाबरतो. जर असं वाटलं की संसाराच्या आधारे परमार्थ करतो म्हटलं, तर हा संसार परमार्थ करू देत नाही. मला असं करता येतो, परमार्थाच्या आधारे संसार सजवता येतो, पण संसाराच्या आधारे परमार्थ जमत नाही. कारण दोन्ही एकात मिसळलेले आहेत. कोण कुणावर ताबा मिळवावा याच्यासाठी शास्त्र आहे, याच्यासाठी गुरु आहे. म्हणून गुरुचं काम हे आहे की आपल्या मागे येणाऱ्याचं हृदय शुद्ध करणे आणि त्या भ्रांतीपासून मनाला ओढून घेणे. म्हणून जेणे भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले, गुरुच्या वाक्यानं मनाला धुतल्या जात. कारण मी फार विद्वान आहे असं वाटलं तर गुरु सांगते, अरे तू कसा विद्वान आहे, हा असं होते. महाराज अवघड गोष्ट आहे. म्हणून गुरुचं वाक्य फार महत्वाचं आहे. मोक्ष मूलम गुरु कृपा. मोक्ष मिळत तर गुरुच्या कृपेशिवाय मिळत नाही. विद्वत्तेनं मोक्ष मिळत नाही. मोक्ष मिळतो गुरुच्या कृपेनं. आणि गुरुची कृपा कशानं होते? हृदय शुद्धीनं होते. म्हणून मग जर हृदय शुद्ध झालं, मन जर धुतल्या गेलं, मग आत्मस्वरूपी घातले हिरोनिया, मग आत्मस्वरूपाकडे तुमचं मन धरून जुलमान घालता येत, आपोआप पळतं ते. हे काम समाजाच्या मध्ये ज्ञानेश्वर माऊलीनं, ज्या समाजानं ज्ञानेश्वर दुनियाचा छळ केला, परंतु त्या छळाला उत्तर न देता हे सर्व ज्ञानी आहे. जगातल्या सगळ्या महापुरुषांना असंच केलेलं आहे. हे भगवान येशूला फासावर लटकलं, विचारलं गेलं काय करावं, नाही म्हणजे सगळे अज्ञान देवा सगळ्याला माफ करून टाकून दे. भगवान येशूने हेच काम केलं. हे अज्ञानी आहे, त्यांना शिक्षा काय करणार तुम्ही, शिक्षा करू नका. एक उदाहरण आहे, असे अनंत उदाहरण आहे की ज्यांना महापुरुष आम्ही मानतो, ज्यांना संत आम्ही मानतो, जे धार्मिक असतात ते दुसऱ्या कोणाचाही द्वेष करीत नाहीत, कोणते मंदिर पाडित नाहीत, नाही का, नसलेला उपद्व्याप नवीन निर्माण करीत नाहीत. अरे विश्व मंदिर आहे,
आणखी कोणतं मंदिर बांधणार आहे? हे शरीर मंदिर आहे, आणखी काय दुसरं बांधणार आहेत? बघ याला. गोनी दांडेकर एक साहित्यिक महाराष्ट्रातला, गाडगे महाराजांचा शिष्य, गाडगे महाराजांच्या बरोबर राहत होता. त्याच्या गळ्यामध्ये घोंगड्याचं रक्ताचं तुकडं बांधलं होतं त्रिकोणी. महाराजांची पहिली प्रथा गाडगे महाराजांची अशी होती, घोंगड कापून गळ्यात बांधत होते. हे महापुरुष फार गमतीचे असतात, काय करतात काही समजत नाही. गोविंद प्रभू मानभाव संप्रदायाचे शेंगोळ फेकत होते, शेंगोळ खायचं आणि फेकायचं. मग शिष्याने घेऊन खाल्लं की झाला होता. ते काय करतील काही सांगता येत नाही. गाडगे बाबा राहू लागले, अरे तू माझ्यावर काय हा, तुला भीतोस काय जगाला? अरे जगाला घेऊन चाल ना, पुस्तक वाच. अरे पुस्तक हे वाच, दिसायचं पुस्तक वाच. सूर्य चंद्र पृथ्वी तारे बघ, माणसं जनावर पशु पक्षी यांना बघ. अरे पुस्तक याच्यातून तयार झालं का पुस्तकातून दुनिया तयार झाली? भूगोलातला सूर्य खरा की खरा सूर्य खरा? खऱ्या सूर्याला बघ, त्या सूर्याला बघून पुस्तक लिहिल्या गेलंय. ते सूर्य दिसत नाही म्हणून ह्या सूर्याला बघ. नाही का बायका सूर्याची पूजा करतात, पाटावर काढून. चंद्राची पूजा करतात, पाटावर काढून. खरं बघ की तिकडे. म्हणून चालता बोलता नांदता परमात्मा या देहात नांदतो आहे. पण माऊलीनं स्पष्ट सांगितलंय, काय सांगू काही समजेना. देव देव करीत व्यर्थ का फिरशी, निज देव नेनची मुळी कोण. देवा नाही नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप कोठे काय. ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्यांची. म्हणजे स्वतःची सेवा काय नाही. आपल्या देहात जसा आत्मा आहे तसा दीन दलित गोर गरीब यांच्यामध्येही आत्मा आहे, त्यांची सेवा कर. हा अभिप्रेत अर्थ आहे. अज्ञानाला अज्ञानापासून सोडव. पण माऊलीने आयुष्यभर हे काम केलं. माऊलीला एवढा त्रास होऊन सुद्धा माऊलीने लोकांच्या बद्दल द्वेष मनात येऊ दिला नाही, घाबरून दार बंद केले. तो काय भाग्य आहे. मुक्ताबाई चित्रकला, जगाची मालकीन, जगाची निर्मिती. ज्ञानोबा असं जमत नाही दादा, जग अज्ञानी आहे. म्हणून तर आपण या ठिकाणी आलो. चौघ ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि माया. आपण आलो कशाला? जगाच्या उद्धारासाठी आलो. यांना घाबरून कसं मधात लपवा लागेल. म्हणून म्हटले ताटी उघडा अज्ञानेश्वरा. कशाची ताटी बाबा? हे अज्ञान जग फसू लागले, यांच्यापासून दुनियाला सोडव. बघ जात पंत धर्म यामध्ये लोक भांडून मरू लागले. अरे याच्यातून सोडव बाबा. ज्ञानदेवा सोडवा, दादा सोडवा, असं मुक्ताबाई म्हणते. आणि हे सांगताना पुन्हा आम्ही भांडतो. किती चक्कर जबरदस्त आहे. ज्ञानेश्वर माऊलीने हे सगळं मिटाव म्हणून प्रयत्न केला आणि आम्ही पुन्हा त्याला वाढ करू लागलो. त्यांचं नाव घेऊ नये पुन्हा. मोठा चमत्कार आहे. म्हणून तर माया कशी आहे ही समजत नाही महाराज. ही समजण्यासाठी सद्गुरूची कृपा पाहिजे. म्हणून भगवंताच्या दर्शनासाठी फार जास्त करावे, कष्ट करावे लागतात असं नाही. फक्त जाण येणं महत्वाचं आहे. परमात्मा डोळ्याच्या पुढे उभा आहे. माऊलीचे उदाहरण आहेत. अरे परमात्मा सूर्यासारखा आहे. सूर्य जसा डोळ्यासमोर असतो ना तसा. माऊली म्हणतात नाही 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 चुकलं माझं. का? सूर्य रात्री राहतो का? आम्ही पूर्वेकडे तोंड केलं, सकाळी तर सूर्य समोर राहतो आणि पश्चिम सायंकाळी. म्हणजे आपल्या समोर राहतो का सूर्य? नाही राहत. सतत नेहमी आपल्या डोळ्याच्या समोर सूर्य नाही. पण परमात्मा क्षणभर सुद्धा आमच्या समोरून हलत नाही. जर हल्लात तर आम्ही राहू शकत नाही. म्हणून हा सिद्धांत ज्ञानेश्वर माऊलीने जगाचे आघात सोसून दुनियाचा छेद सहन करून माऊलीने हा सिद्धांत मानला. परमात्मा तुमच्या समोर आहे, तुम्ही त्याच्यात नांदत आहात. परमात्म्यात तुम्ही आहात आणि तुमच्यात परमात्मा आहे. एकमेकापासून वेगळे नाहीत. त्याचा अनुभव घ्या. त्याचे रंग रूप प्रमाण सगळं स्पष्ट माऊलीने सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीचे अनंत उपकार आपल्यावर आहे. आपण कशाने फेडू शकतो? नाही फेडू शकत. माऊलीचे उपकार फेडण्याची शक्ती कोणत्याही जीवामध्ये नाही. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो आपण. ती कशाच्या द्वारे? त्यांचा अध्ययन करून. त्यांचं ज्ञान आपल्या अंतःकरणात एक कोट्याऐंशी हिस्स्यानं जरी आमच्याकडे प्रकाश आला तर आमच्यातला अंधार दूर होऊन जाऊ शकतो. म्हणून नाथ महाराजांनी माऊलींचे उपकार कसे व्यक्त केले? माऊली नाथ महाराज म्हणतात, अरे तुला फार अवघड काही येत नसेल तर ज्ञानदेव तर नाव येते की नाही तुला? ज्ञानदेव किती अक्षर आहेत त्यांच्यात?
4 अक्षर आहेत. 4 अक्षर आहेत, वर्ण 8 आहे. शास्त्र फार खोल असतं. हे संत काय बोलतील काही सांगता येते. शास्त्र यांच्यातून जन्माला आलेलं आहे. शास्त्रानं माणसाला जन्माला घातलंय. साधू संतांनी शास्त्राला जन्म दिला. म्हणून नाथ महाराज म्हणतात, ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञा. ज्ञानी पुरुषा, ज्ञान खूप आहे तुझ्याकडे, पण ज्ञान देवाचा जप कर. 4 अक्षराचा जप कर. कारण देव दुसरा कोणता? ज्ञान हाच देव. कोणतं ज्ञान? पुस्तकातलं ज्ञान का नव्हे, हे शरीर मी नाही. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञा. ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची स्वज्ञा. ज्ञान आणि अज्ञान यापेक्षा वेगळा ज्ञानेश्वर माऊली आहे. ज्ञान म्हणजे काय? क्षत्र आणि क्षत्रज्ञाते जाणणे जे निरुते. ज्ञान आईशे ते याते मानू आम्ही. ज्ञानेश्वर माऊलीने व्याख्या केली ज्ञानाची. ज्ञान कशाला म्हणायचे? शरीर. हे शरीर म्हणजे 3.5 हाताचं एक नव्हे. 3.5 हाताचं स्थूल शरीर आहे. सूक्ष्म शरीर अंगुष्ठ एवढं आहे. कारण शरीर अर्धा अंगुष्ठ आहे. महाकारण शरीर मसुरासारखं आहे. हे 4ही शरीराच्या पलीकडे जाणे त्याला क्षत्र म्हणतात. आणि त्याला त्याच्या पलीकडे असणाऱ्याला जो जाणतो त्याला क्षत्रज्ञ म्हणतात. या दोघांनाही ओळखणं, क्षत्राला आणि क्षत्रज्ञाला. क्षत्र आणि क्षत्रज्ञाते जाणणे जे निरुते. ज्ञान आईशे ते आते मानू आम्ही. हे वाक्य कोणाचं आहे? ओवी कोणाची? ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे. मग ज्ञानेश्वरी समजणं महत् भाग्य आहे. अहो ज्ञानेश्वरी सगळी समजेल का? कसं शक्य आहे? नामदेव महाराज म्हणतात, नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी. अनुभव येईना झाला म्हणजे आम्हाला सगळं पाठ आहे की पाठ असून काय करता हो? हे पुढचं कोण दिसालय? म्हणजे मुसलमानाचं हाय, मुसलमान दिसाल तुला. नामदेवान अशीच गडबड केली होती तर विसोबा क्षेत्राकडे वाट लावली भगवंत. अरे कोण आहे दादा? त्याच्याशिवाय काय? किती वेळ आपण इथून घरी किती जण जातात काय सांगावं? घरातून इथपर्यंत आले ते किती आहे? त्याची कृपा आहे सगळी. म्हणून माऊलींचा समाधी सोहळा काय? समाधी सोहळा म्हणजे काय? परमात्माच आहे हो, दुसरा कोण आहे. म्हणून म्हटलंय ज्ञान तर नाही, अज्ञान तर नाही, परंतु ज्ञान सुद्धा नाही. काय? ब्रह्मप्राप्ती करून घेण्याची शक्ती ज्ञानदेवांच्या नामामध्ये आहे. परंतु त्या नामाचा जप केला पाहिजे. जप करणं म्हणजे राम नाम तो सब कोई जपे, जपे चोर और ठाकुर. जिस नाम से ध्रुव और प्रल्हाद तरे ओ कुछ नाम और. हे नाम काय अखंड वेगळं आहे. मग ह्याचा अनुभव घेण्यासाठी ब्रह्मानंदाने इतकं गोड वर्णन केले. आमचे महाराज तुला भजन म्हणू लागले तर आमचं सगळं कुटुंबच्या कुटुंब वेळ झाल्यासारखं होतं. आमचं दररोज चालतं, तुम्ही ते भजन म्हणा बरं. तुम्ही म्हणते ना, आम्ही म्हणतो ते डमरूचं तरी म्हणा, अनाथाचं तरी म्हणा. कारण ती जी गोडी आहे अद्वितीय गोडी आहे. ते सांगून शब्दानं कसं समजेल? त्याचे सल्ल्याशिवाय काही समजेना. पुढे म्हटलंय ज्ञाता ज्ञेय निजांग होयाची प्रतिज्ञा. ज्ञान अग्निने पापे जळती. हे ज्याची आज्ञा. ज्ञानेश्वर माऊलीचं वर्णन आहे. अतिशय गोड विषय आहे. आणि हा गोड विषय ज्ञानेश्वर माऊलींच्याच कृपेनं आपणाला समजू शकते. अहो समजो न समजो त्याच्याची विलीनता होता येते का नाही? आता माधव बुवानी भजन गायलं. काय समजो न समजो, परंतु वा काय गोड आहे. आवाज तर गोड आहे की नाही. मधातलं समजो न समजो, ताल ठेका समजो न समजो, पण एक ताल देता येतो. कारण माणूस चालताना सुद्धा ताल सोडून चालायचं जमते का? नाही, माग पुढे हात करावा लागते. नाही म्हणजे दोन्ही हात बांधून चाला. मग त्याला प्रॅक्टिस करा बरेच दिवस. कारण असं असं बॅलेन्स सांभाळावं लागतं ना. नाही म्हणजे दोन्ही हात चालतो ना, पळता येईल त्याला. कारण हा ताल आहे. मनुष्य चालताना तालात चालतो, बोलताना तालात बोलतो, तर बोलणं बरोबर असतं. ताल सोडून बोलला तर बेताल झाला तर जमेना. तो भजन करी एखादा बेताल झाला की ते कीर्तनकार मातीत विसाया. ते रागावते बा कुठून आलेले धरून ये ढोर राखी म्हणते. वाढला होता. हा, ही जी परमात्म्याची शक्ती तालबद्ध आहे, स्वरबद्ध आहे. स्वर कसा आहे? तुम्ही वेळूच्या बनात जाऊन बघा. मी अनुभव दिला वेळूचं बन. वेळूच्या बनात तुम्ही उभा राहा, भगवान श्रीकृष्णाची मुरली ऐकू.
कारण ते स्वर वारं जर वाहू लागलं ना ते काय फुटलेले असतात बांबू, त्या बांबूच्या मधून आवाज येतो, गोड आवाज येतो. काय भगवंताचं स्वरूप आहे. भगवान श्रीकृष्णाची बासरी वाजते, ती बासरी तिथं वाजतर आपल्या देहात काय मग ती भगवंताचीच बासरी आहे. या देहाच्या मध्ये जे अनहत ध्वनी आहे भगवंताची बासरी आहे ती. ते अनहत ध्वनी कशाने ऐकू येईल यासाठी प्रयत्न करणं, यासाठी भजन, यासाठी कीर्तन, यासाठी प्रवचन, सगळं काही यासाठीच आहे. कारण परमात्म्याकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, तो अनहत ध्वनीला घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. ज्ञानेश्वर माऊलींना अनेक ठिकाणी प्रमाणात सहित दिलेला आहे. कारण सोहम या शब्दावर ज्ञानेश्वर माऊलीनं खूप खूप वर्णन केलेलं आहे. परंतु तिकडे आपलं लक्ष राहत नाही, आपण त्याच्याकडे बघत नाही, कारण आपल्याला त्याची गरज वाटत नाही. तर जास्त वेळ न घेता मी आपल्याला एवढी विनंती करू इच्छितो की ज्ञानेश्वर माऊलींचे उपकार या विश्वावर एवढे आहेत की ज्यांची आपण कल्पना करू शकत नाही. अद्वितीय अशी शक्ती, महत शक्ती आहे, चित्त शक्ती आहे. या शक्तीचा प्रकाश, त्याचा एक किरण आमच्या हृदयामध्ये येऊ, एवढी ज्ञानेश्वर माऊलीच्या ठिकाणी आपण विनंती करावी. आपल्याला काय ज्ञान समजू शकतं नाही का? ज्ञान काय येणार आहे? मग ज्ञानेश्वरी का वाचावं? गावधळोनी या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हारी तयावरी. त्याच्या स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनीची, त्याचे ज्ञानेश्वरी वाचे वदता असाचे, भयकाळ कळकाळाचे नाही तया, एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी. संशय मात्र चाले ना, संशय जर अंतःकरणात राहिला तर सगळा भेद भेद दिसतो, आणि भेद दिसला तर त्यांचे भेद कोळून जरी पिले तरी काही फायदा होणार. कोळून म्हणजे जाळून त्याची राख करून पिलं तरी काही फायदा होणार. काही माणसं कोळून पितात. दासोपंताची पासोडी महाराष्ट्रीयन लोकांनी मराठवाड्यातल्या आंबेजोगाई धुवून धुवून त्याची साफ केली. शासनाने ताब्यात घेतली. लोकांनी सांगितलं महाराज ते म्हणजे ते जर पासोडी धुवून केली ना ताप कमी होती. आता काय करतील ते? आता तर म्हणजे कुलूप घातलं शासनानं. ते असं आपला समाज. बाबा संशय अंतःकरणात राहू देऊ नको. परमात्मा भेटण्यासाठी सोपा आणि सुलभ उपाय आहे म्हणजे निसंशय अंतःकरण होणं. याचा अर्थ काही करा असं नाही म्हणालो मी. काही काय काही त्या कोणाचे असं नाही म्हणालो की भगवंताकडे जाण्यासाठी आपलं हृदय शुद्ध असणं आवश्यक आहे. जर आपलं हृदय शुद्ध असेल तर परमात्मा आपल्या हृदयामध्ये नांदतो. ज्ञानेश्वर माऊलीचा हाच आग्रह आहे. माऊलींचं मन हेच आहे की तुम्ही प्रेमाने नाता नाही का, बाधा होऊ देऊ नका. कशाची नारायणराव बाधा होऊ नका म्हणले त्यांनी माऊलीने. अहंकाराचा वारा, कल्पनेची बाधा. कल्पना कशाची? शरीर मी आहे अशी कल्पना होऊ देऊ नको. वारा अहंकाराचा लागू देऊ नको. अहंकाराचा वारा लागला की कल्पना वाढली. असे सूत्र एकमेकांमध्ये आहे. तर आपलं जे आज माऊलींचे प्रमाण असे आहेत की ज्याला वेळ व्हावं लागतं, त्याच्याशिवाय ती गोष्ट समजण्याची शक्यता नाही. अहो धन तर ज्याला जेवढं मिळायचं असेल तेवढा देव देतो. किती प्रयत्न करा मिळायची शक्यता नाही. प्रयत्ने वाळूचे कनडिता तेलही गळे. हे कुठपर्यंत सत्य आहे? भौतिक वादापर्यंत सत्य आहे, परमार्थात सत्य नाही. परमात्म्यामध्ये सुख आहे, भौतिक वस्तू सुख नाही. परंतु भौतिकाला सोडून सुख नाही. देहाशिवाय आत्मा नाही आणि आत्म्याशिवाय देह नाही. आत्मा वेगळा आणि देह वेगळा असं करू शकते का कोणी? देहाला असून आत्मा दिसतो का? नाही दिसत. कारण प्रभू रामचंद्राला सुद्धा यज्ञ करीत असताना सीता माईची प्रतिमा ठेवावी लागली. नुसत्या रामाची पूजा जमली काय? और ऋषी मुनी सुद्धा म्हणले सीता नाही ना बरोबर, नाही आम्हाला रामाची गरज नाही. काय शक्ती आहे? त्या आमचे ग्रंथच असे अद्वितीय आहेत की ज्याची कल्पनाच करू शकत नाही आम्ही. झालं फक्त आनंद आहे या ठिकाणी, आणि आनंद भोगण्यासाठी आपण सगळे एकत्रित यावं. कोण विद्वान, कोण पंडित, कोण गुरु, कोण शिष्य काय आहे हो, त्यानं बवा मधात आहे तोपर्यंत सगळं आहे. याच्यातला निघून गेला की कुठला गुरु कुठला शिष्य आहे, कशाला शिष्य कशाला गुरु म्हणता? सगळा गुरुच आहे. गुरु म्हणजे नुसता रू दिसावा, गु काढून टाकावं. गु कशाला म्हणतात? शरीरामध्ये ज्याची आवश्यकता उरली नाही असा पदार्थ त्याला म्हणतात गु. म्हणतो ना आपण, नाताचे अभंग आहे त्याच्यात. आहे का नाही? गु म्हणजे
शरीरात ज्याची गरज उरली नाही शरीर ते बाहेर फेकून देते आणि जर फेकून दिला नाही तर बिमार पडते. बिमार पडले की ऑपरेशन करावं लागते. त्याचं फक्त गूच कारण, सगळ्या बिमारीचं कारण पोट. पोट म्हणजेच गु, त्याच्यातला अनावश्यक पदार्थ. आणि गु गेला की रू दिसतो. गुरु शब्दाचा अर्थ असा आहे, गु म्हणजे अज्ञान, भ्रांती, माया, आणि रू म्हणजे प्रकाश, आत्मा, ज्ञान, सच्चिदानंद, परमात्मा, परमानंद म्हणजे रू. आपणाला गु मधून रू कडे जायचं. ज्ञानेश्वर माऊली पूर्ण रू रूप आहेत, म्हणून त्या माऊलींचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आज त्यांच्या समाधींच्या स्मृतीनिमित्त, कारण माऊलीनं असं म्हटलंय की बाबा मी सर्व ठिकाणी आहे, आता विश्वात्मके देवे, का ब्रह्म विष्णू महेश्वर असं म्हटलं का? ते नाही. आता विश्वात्मके देवे येणी वागे तोषावे, तोषोनी मध्ये द्यावे पसाय दार. ज्ञानेश्वर माऊलींचा ग्रंथ जगातल्या प्रत्येकाला माननीय आणि आदरणीय आहे. म्हणून माझा आग्रह असा आहे की हा ग्रंथ चित्ररूपानं घरोघर पोहोचला पाहिजे. यासाठी आपल्या अंतःकरणात जे देता येईल ते देऊन हे चित्ररूपानं ज्ञानेश्वरी प्रगट व्हावी अशी प्रेरणा माऊलींचीच आहे, हे आपण कोणी नाही. म्हणून या दृष्टीनं मी आपल्या पुढे एवढीच विनंती करतो की अंतःकरणामधला अहंकार, अभिमान जो संपूर्ण निघून जावा आणि ज्ञानेश्वर माऊलींची सेवा करण्याची संधी ज्ञानेश्वर माऊलीने आम्हाला द्यावी, एवढी ज्ञानेश्वर माऊलींच्या ठिकाणी प्रार्थना करतो. कारण महाविष्णूंचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. विष्णू म्हणजे व्यापक स्वरूप. विष्णू शब्दाचा अर्थ काय तर व्यापक असा त्याचा अर्थ आहे. कणाकणात जो भरलेला आहे तो परमात्मा म्हणजे विष्णू आहे. आणि या विष्णूंचं दर्शन माऊलीने आपल्या स्वतःच्या जीवनातून घडवलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि आपण केवढे भाग्यवान आहोत ज्याची कल्पना करू शकत नाही. कारण अहो अमेरिकेतल्या माणसाला ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर भाषा समजण्यात किती वर्ष निघून जातील हो. ज्ञानेश्वर माऊलींची भाषा आपणाला येते ना, आपल्या आईच्या पोटातून आपण शिकलो, तेवढं भाग्य आपलं आहे. नुसतं शिकून मराठीत खूप जन्मले, परंतु काय करता अनेक कामं करता. आपणाला ज्ञानेश्वरी समजते, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याची संगत आहे, म्हणून आपण केवढं भाग्यवान आहोत. म्हणून या भाग्यांचं आपण आपलं कल्याण करून घ्यावं, या भाग्याचा उपयोग करून घ्यावा की आपल्या भाषेच्या मध्ये ज्ञानेश्वरी आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींची सेवा करण्याकरता आपणाला एक फार मोठा म्हणजे योग आलेला आहे, सुयोग आहे. या सुयोगाच्या मध्ये ही ज्ञानेश्वरी चित्र रूपानं प्रगट व्हावी, यासाठी आपणाला जो सुयोग या दृष्टीनं जे करता येईल ते करावं आणि हे प्रगट रूपामध्ये यावं. एवढंच मी आज ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या ठिकाणी नम्र अशी एक विनंती करतो की या कार्यासाठी आपण आणि आपल्या सर्व मित्रमंडळी सहित या कामाला वेग येईल अशा प्रकारची प्रेरणा द्यावी आणि भगवंतांना आपल्याला ती जरूर प्रेरणा मिळेल. एवढीच मी आजच्या प्रसंगी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्यांच्या दृष्टीने मी आपल्या पुढे जे काही बोललो त्याच्यात जे योग्य असेल ते सर्व माऊलींचं आहे. जे काही तुम्हाला अयोग्य वाटत असेल तर ते माझ्या स्वतःच आहे. आपण सर्व कृपावंतात, आपले अनंत उपकार. कारण एवढा आनंद मी एकटा जर वाचत बसलो असतो तर मला मिळाला नसता. आपण सर्व समोर बसला, श्रोता तो श्रोताची, वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते निविन. तुम्ही महिषांची आ मूर्ती. माऊली म्हणतात तुम्ही सगळे भगवान शंकराच्या मूर्ती आहात. एवढी जर धारणा श्रोत्यांच्या बद्दल वक्त्यांच्या मनात राहील तर वक्तृत्व खाली कसं पडेल. वक्तृत्व पूर्ण आनंदमय होऊन जाईल. म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी हा विषय मांडाल तर मी नेहमीच विनंती करतो की ज्या ठिकाणी मला माऊलींची सेवा करण्याचा प्रसंग येतो तर सर्वसामान्यतः असाच प्रसंग येतो की ज्या ठिकाणी सुई पडली तरी आवाज आला पाहिजे, तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आपलं स्वरूप प्रगट करतात. आणि हे प्रगट स्वरूप व्हावं या दृष्टीने ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञानेश्वर अभ्यास मंडळ स्थापन झालेलं आहे. तर आता या ठिकाणी सेवा समाप्त होईल. नमो ज्ञानेश्वरा.